नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मधल्या वेळेत खाण्यासाठी इथं 1 वाटी रव्यापासून रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं मी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि कांदा कट करून घेणार आहे. तर एकदम बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. सर्व साहित्य मी कट करून घेतलेलं आहे. सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचंय. आता इथं पाणी उकळलेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय ते पाणी. आता इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. आता याच कढईमध्ये जी वाटीभर रवा घेतला होता ती भाजून घ्यायचा आहे. आता इथे 1 चमचा तेल टाकायचे. तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तरी चालते. आता खमंग असा सोनेरी रंगामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. आता इथे रवा मी मोठा घेतलेला आहे. आता इथे रवा भाजत आलेला आहे बघू शकता. एकदम छान असा रवा भाजलेला आहे. आता रंग पण बदललेला आहे रव्याचा. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचे. तर बघू शकता इथं रवा भाजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलाय. आता याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता गरम झाल्यावर याच्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची किंवा नुसते जिरे टाकले तरी चालते. आता कांदा तळून घ्यायचा याच्यामध्ये. हिरवी मिरची पण याच्यात टाकलेली आहे कांद्यामध्ये. आता शेंगदाणे टाकलेले आहेत. कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि छान असं सर्व तळून घ्यायचे. आता हे सोनेरी रंगामध्ये कांदा तळून घेतलेला आहे बघू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे. आता थोडीशी हळद टाकायची रंग येण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे. छान असं भाजून घ्यायचा आहे रवा थोडासा तेलामध्ये आणि कांद्यात, शेंगदाण्यामध्ये परतून घ्यायचा आहे एकजीव करून. आता जे गरम केलेलं पाणी होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता इथे मी सुरुवातीला अर्धा गिलास टाकलेलं आहे पाणी. आता तेवढंच बस झालेलं आहे पाणी. आता मी त्याला झाकण ठेवणार आहे. आता 1 मिनिट झाकण ठेवल्यावर नंतर ह्याच्यातला रवा छान असा फुगतो आणि एकदम मोकळा सुटसुटीत होतो. तर एकदा झाकण ठेवायचं थोडंसं पाणी टाकल्यावर. आता इथे एकदम छान असं उपीट तयार झालेलं आहे. आता मी वाटीमध्ये काढून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बुडाला. आता एकदम मोकळं असं सुटसुटीत असं उपीट तयार झालेलं आहे बघू शकता. आता छोटीशी शेव टाकलेली आहे वरून. लिंबू किंवा दहीसोबत खायला एकदम छान चवदार लागते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.